त्याचं मूळ कारण काय आहे हे शोधावं लागतं. तर चाललं पाहिजे. तर मित्रांनो काय करायचं आहे, त्याच्यानंतर इनर थाईज हे खूप सेन्सिटिव्ह असतात. तर वेळ बनवल्याशिवाय तुम्ही इंट्रोवर्स करूच नका. तुमच्या प्रायव्हेट पार्टने पण त्याला स्टिम्युलेट करून. नमस्कार मित्रांनो, असं तुम्ही काय करायला पाहिजे की तुमची बायको तुमच्या म्हणजे प्रेमात वेडी झाली पाहिजे, आणि त्याला माझं उत्तर राहणार फोर प्ले. कारण की 90% माझ्याकडे पेशंट जे येतात त्यांना फोर प्ले बद्दल बिलकुल त्यांना कल्पना नसते. ते फोर प्ले करत नाहीत, डायरेक्ट इंट्रोकोर्स करण्याचा प्रयत्न करतात, आणि त्याच्यामुळे त्यांचं लैंगिक आयुष्य जे आहे जितकं आनंदात जायला पाहिजे तितकं जात नाही. आणि ते कुठं ना कुठं दोघांपैकी एक तरी पार्टनर प्रॉपर सॅटिस्फॅक्शन न मिळाल्यामुळं लैंगिक आयुष्य चांगलं जगताना दिसून येत नाही. आणि याच विषयाला घेऊन आज मी तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा या व्हिडिओद्वारा प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे, सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे, तुमच्या जे काही मिसकन्सेप्शन आहे त्याला दूर करायचा प्रयत्न करीत आहे. तर त्यासाठी तुम्हाला नक्कीच माझं एकच काम करायचं आहे की माझ्या यूट्यूब मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त माझ्या मराठी बांधवांना शेअर पण करा. तर जेणेकरून आपल्या समाजामध्ये प्रॉपर लैंगिक एज्युकेशन जर प्रॉपर मिळालं तर मला वाटतं की ह्या छोट्या मोठ्या समस्यांसाठी कोणत्याही डॉक्टरांची तुम्हाला गरजच पडणार नाही. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे त्याच्यावर आपण हात टाकूया की कसं तुमची बायको तुमच्या प्रेमात वेडी झाली पाहिजे. हे सगळ्यांना असं वाटतं, पण तुम्ही तर तसं वेडे करत नाही. तर त्यासाठी मी तुम्हाला टॅक्ट सांगतो, आणि ती टॅक्ट आहे म्हणजे फोर प्ले. कारण की बऱ्याच लोकांना की इरोटिक झोन स्त्रियामध्ये कुठं असतात, कोणते असतात हे पण माहीत नसतं. आणि त्यामुळं काय असतं, फक्त एक म्हणजे किसिंग करायचं आणि आपलं प्रॉपर इरेक्शन झाल्यानंतर डायरेक्ट इंटरकोर्सला सुरुवात करायची, आणि 5-7-10 मिनिटानंतर पण इजॅक्युलेशन झाल्यानंतर आमच्याकडे पेशंट आता की डॉक्टर माझं पार्टनरची संतुष्ट होतच नाही, आणि त्याच्यामुळे त्याला वाटतं की आपलं इजॅक्युलेशन खूप लवकर होत आहे, ते अर्धा तास चाललं पाहिजे, पाऊण तास चाललं पाहिजे, 1 तास चाललं पाहिजे. तसं होत नाही. कारण की जर तुम्ही नॉर्मल जर मला प्रीमॅच्युअरमध्ये इजॅक्युलेशनचा टाईम विचारला तर दॅट इज द पेनिट्रेटिव्ह सेक्सचा विचारला तर 7 मिनिट. आणि जर फोर प्ले पासून पूर्ण एंडपर्यंत जर तुम्ही मला विचारलं तर अर्धा ते पाऊण तास हा पूर्ण बेडवरचा टाइम मी सांगतोय. तर मित्रांनो काय करायचं आहे, जर फोर प्ले जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही किसिंग पासून किंवा आपल्या म्हणजे डोक्यावर किस करून किंवा कानाच्या ग्लोबला किस करून त्याच्यानंतर खाली खाली उतरून जितकं तुम्ही शरीरावर किसिंग करसाल तितकं त्यांना स्टिम्युलेशन चांगलं होतं. त्यांचे ब्रेस्ट जे असतात, जे निप्पल असतात ते पण खूप सेन्सिटिव्ह असतात, त्यांना पण चोखणं खूप गरजेचं असतं. त्याच्यानंतर इनर थाईज हे खूप सेन्सिटिव्ह असतात, किंवा इव्हन हाताचे पायाची जे बोटं असतात ते पण खूप सेन्सिटिव्ह असतात. ते पण तुम्ही म्हणजे केव्हा केव्हा त्याच्याबरोबर तुम्ही चांगलं खेळू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचे जे लोकांना माहीत नसतं ती आहे क्लॅटरिस ग्रंथी. ह्या क्लॅटरिस ग्रंथीला जोपर्यंत तुम्ही रब करत नाही आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या पार्टनरला प्रॉपर तुम्ही स्टिम्युलेशन देत नाही तोपर्यंत तिची इन्व्हॉल्वमेंट तुम्हाला मिळू शकत नाही. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, घड्याळाच्या बाराच्या काट्यावर एक क्लॅटरिस नावाची ग्रंथी असते. पहिले या ग्रंथीला थोडं हळूहळू तुम्हाला बोटाने तुम्हाला हे करावं लागतं, स्टिम्युलेट करावं लागतं. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही इन्सर्ट करता तेव्हा तुम्ही तुमच्या प्रायव्हेट पार्टने पण त्याला स्टिम्युलेट करून मग तुम्ही जर इन्सर्ट केलं तर तुम्हाला चांगला ओलावा भेटतो, तिला पण चांगलं फील होतं, आणि त्याच्यामुळं दोघांनाही पण प्रॉपर ऑर्गॅझम मिळण्यासाठी आणि ते पण एकाच वेळ मिळण्यासाठी याची नक्कीच मदत होऊ शकते. जर खरोखर तुम्हाला बेडरूममध्ये तुमच्या बायकोला वेडे जर करायचं असेल तर तुम्ही जास्तीत जास्त पेनिट्रेटिव्ह सेक्सला महत्त्व न देता जितकं जास्त वेळ तुम्ही फोर प्लेला देसाल तितकी ती जास्त वेळी होणार. तर वेळं बनवल्याशिवाय तुम्ही इंट्रोवर्स करूच नका असं मी तुम्हाला ॲडवाईस करेल. कारण की जितकं चांगलं फोर प्ले करसाल तितकी तिची प्रत्येक वेळेला तिची जी इन्व्हॉल्वमेंट असते ती जास्तीत जास्त तुम्हाला मिळत राहील, आणि तुमचं सेक्च्युअल लाईफ जे आहे ते चांगल्या प्रकारे जाऊ शकतं. तर मित्रांनो, या छोट्या मोठ्या गोष्टी असतात. फक्त अश्वगंधा आणि शिलाजीत खाऊन काही होत नसतं. आणि किती किलोनी तुम्ही अश्वगंधा शिलाजीत जर खाल्लं तर मला वाटतं लैंगिक समस्यामध्ये त्याचा काहीच प्रभाव तुम्हाला दिसून येणार नाही. कारण की लैंगिक समस्या सॉल्व्ह करण्यासाठी त्याचं मूळ कारण काय आहे हे शोधावं लागतं, आणि त्यावर उपचार करावं लागतं, हे तुम्ही लक्षात ठेवा. जर खरोखर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.